हाय हॅलो नमस्कार. मी स्वाती माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे मिसळपाव कसा तयार करायचा. तर चला पाहूया साहित्य. प्रथम पाहूया साहित्य. तेल, कांदा लसूण चटणी, कांदा, मोडं, लाल तिखट, मोहरी, जिरं, धना पावडर, बेसन, सांबर मसाला आणि हळद. तर चला आपण बनवूया आता मिसळ कसा बनवायचा त्याची रेसिपी. प्रथम आपण पातेलं गरम करण्यासाठी गॅसवर ठेवूया. आमचा गॅस बारीक असल्यामुळं लवकर काही तापत नाही, हळू तापतं. तर चला बघूया आता आपण रेसिपी. पातेलं गरम झालेलं आहे, थोडं बाकी आहे. हॅलो. तर आता पातेलं गरम व्हायला लागलेलं आहे. आता पातेलं गरम झाल्यानंतर मग आपण पुढची प्रोसेसला चालू करूया. आता पातेलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये टाकूया आपण तेल. मी प्रमाणाने घेतलेलं आहे, मोठे 2 पळी घेतलेलं आहे. जेवढे आपण तेल टाकू त्यातला आपण कट चांगला येतो. आता तेल चांगलं कढलेलं आहे, त्यामध्ये टाकू आपण कांदा. नंतर त्याच्यामध्ये टाकू आपण मोहरी आणि जिरे. ते चांगलं आपण हलवून घेऊया. आता 1-2 मिनटं हलवायचं कांदा भाजूपर्यंत. कांदा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये टाकूया आपण मोड आलेली मटकी. कांदा भाजलेला आहे बघा, थोडा राहिलेला आहे. आता भाजल्यानंतर आपण टाकूया त्याच्यामध्ये मोड आलेली मटकी. पुन्हा हलवून घेऊया ते चांगल्या प्रकारे. आणि लगेच त्याच्यामध्ये टाकूया आपण आता अजून भाजायचे 2 मिनटं. आता परत हळद पावडर टाकूया त्याच्यामध्ये. हळद पावडर टाकून आपण चांगल्या प्रकारे हलवूया. हळद पावडर टाकल्यामुळं काय होतं, त्याला कलर चांगला येतो. बघा कलर कसा दिसतो हळद पावडरने. चांगलं हलवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकूया आपण आता भाजलेलं आहे ते चांगल्या प्रकारे. आता त्याच्यामध्ये मग आपण टाकूया धना पावडर, धना पावडर झाल्यानंतर टाकूया लाल तिखट. लाल तिखट टाकल्यानंतर चांगलं हलवून घेऊया आपण ते चांगल्या प्रकारे. बघा कलर कसा आलेला आहे. आता टाकूया आपण त्याच्यात सांबर मसाला. सांबर मसाला टाकून झाल्यानंतर पुन्हा हलवायचं. कलर इतका मस्त येतो ना, कट भारी येतो त्याला. बघा दिसतं का तुम्हाला. आता हे सगळं टाकल्यानंतर पुन्हा 2 मिनटं हलवून झाल्यानंतर त्याच्यात टाकायचं कांदा लसूण चटणी. ती काय आपल्याला तिखट कमी जास्त ह्याच्याप्रमाणे तुम्ही लाल तिखट घेऊ कांदा लसूण चटणी घेऊ शकता. मी हे हॉटेलसाठी बनवते त्यामुळे मी जास्त वापरलेली आहे. आता आपण थोडा चिमटा धरून हलवूया चांगल्या प्रकारे. हलवून झाल्यानंतर एकीकडे पाणी गरम करायला ठेवायचं, जेणेकरून आपलं इकडे भाजूसपर्यंत पाणी गरम होतं या. त्याच्यानंतर टाकूया आपण त्याच्यामध्ये बेसन. थोडंसंच घ्यायचं बेसन. ते पण एकजीव होण्यासाठी घ्यायचं थोडंसं बेसन. आता बेसन टाकल्यानंतर पुन्हा हलवायचं. पूर्ण हलवून झाल्यानंतर 1-2 मिनटं हलवायचं. 2 मिनटं हलवल्यानंतर मग पुन्हा थोडं हलवायचं. बघा मी कशाप्रमाणे हलवतो या.
खाली लागून नाही द्यायचा मसाला. खाली लागला की मिसळची चव बदलते. त्यामुळे एकसारखं हलवायचं. बेसन आपलं भाजूसपर्यंत हलवायचं आणि बेसन हलवून झाल्यानंतर ना पुन्हा जरा थोड्या वेळ आपण आणि पुन्हा सारखं हलवायचं. बघा मी कशाप्रमाणे बघा कलर दिसतो का तुम्हाला कसा आलेला आहे. आता थोडंसं आपण गरम पाणी त्याच्यामध्ये घालूया जेणेकरून खाली लागायला नको. खाली लागल्यामुळे चव बदलते ना, त्याच्यामुळे थोडं पाणी घालायचं, हलवायचं. बघा ते बेसन मसाला एकजीव होतं. आणि थोडं घालते मी पाणी आता. बघा फोडणी बसल्यासारखं कसं धूर येतो त्याच्यामध्ये, नाही का. मसाला भाजायला लागलाय तो. 1-2 मिनिट आपण असं हलवायचं, थोडं पाणी घालून हलवत राहायचं. आता आणि थोडं मी पाणी घालतो. बघा आता हे पुन्हा आणि सगळं हलवून घ्यायचं. आता पूर्ण हलवून झाल्यावर 1-2 मिनटं तसंच हलवत राहायचं. हलवल्यानंतर ना बारीक गॅस करायचा. बारीक गॅस झाल्यानंतर ना त्याच्यावर झाकण ठेवून आपण 2 मिनटं कट येण्यासाठी झाकण ठेवून हे करूया. 1-2 मिनटंच ठेवायचं, जास्त उशीर नाही ठेवायचं. तर आता चला बघूया आपण कसा कट आलेला आहे. हा कसला मस्त वास आलेला आहे बघा. बघा हे कशाप्रमाणे झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आता आपण ते पाणी उकळलेलं ओतून काढूया. बघा एक पातेलं मी आता ओतलेलं आहे त्यात पाणी. मी पुन्हा आणि दुसरं पातेलं गरम करण्यासाठी ठेवणार आहे पाणी. आणि इतकी मिसळ पुरत नाही ना, पातेलं मोठं भरून बनवायला लागते मला मिसळ. मी बघा ओतलेली आहे पाणी मी आता ह्याला असं चांगल्या प्रकारे उकळून घेऊया. बघा आता कशाप्रमाणे हे पातेलं भरून झालेले आहे मिसळ. कमीत कमी 25 माणसांच्यासाठी मी मिसळ बनवलेले. 25 प्लेटा मिसळ ह्याच्यामध्ये तयार होते. बघा जवळून दाखवते तुम्हाला कट कसा आलेला आहे. बघा तर चला आपण आता ते सजवूया. कसं सजवायची ती तुम्हाला दाखवते. हे बघा 20 मिनटं शिजवलेले आहे मी बारीक गॅस करून. आता आपण तिचं सजावट करूया त्याची, म्हणजे प्लेट तयार करूया आपण हॉटेलची आमच्या. कशी बनलेली आहे तुम्ही सांगा, कट कसा आलेला आहे. आणि जर तुम्हाला खायची असेल तर एकदा नक्की वैभव नाश्ता सेंटरला भेट द्या. बघा आमची वैभव नाश्ता सेंटरची प्लेट तयार करत आहे मी आता. चला आता आपण त्याच्यामध्ये घालूया. हे मातीचं मडका आहे, त्याच्यामध्ये आपण आता हे कट घातलेला आहे. आता वरून कट थोडा घालायचा असा. त्याच्यानंतर ह्याच्यावर जाणार थोडीशी शेव. त्याच्यानंतर जाणार त्याच्यावर पुरी. त्याच्यानंतर जाणार थोडी त्याच्यावर शेव. पुन्हा त्याच्यावर जाणार थोडी कोथिंबीर. बघा अशा प्रकारे मी डिश बनवतो. थोडा कांदा घालायचा त्याच्यावर. ही तयार आहे वैभव नाश्ता सेंटरमधली मटका मिसळ तयार. एकदा अवश्य नक्की भेट द्या. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक मराठी महिलेला मदत करा.